कारण की वैयक्तिक माझं काहीतरी कारण आहे, त्याच्यामुळे मी काय काल ब्लॉग टाकला नाही. असं जुगाड आपण इंडियन पहिल्यापासूनच आहेत, त्याच्यामध्ये माहिरच आहे आपण जुगाड करण्यामध्ये. प्रत्येक वेळेस चुकी ड्रायव्हरची नसते. तू फंबल झालो तर गाडी चालवली. शिवी नाही द्यायची आहे मला. कमरेची वाट लावायची असेल तर इकडे लडाखला जायची गरज नाही. झटपट झटपट पटापट कांदे कापून देतो झटपट. जय भीम जय शिवराय मित्रांनो. आज आहे आपल्या ब्लॉगचा 8वा दिवस. काल आपण काही ब्लॉग टाकला नाही कारण की वैयक्तिक माझं काहीतरी कारण आहे, त्याच्यामुळे मी काय काल ब्लॉग टाकला नाही. आणि काय नाही तर आज आपल्या दिवसाची सुरुवात आपण पुन्हा एकदा जिमपासूनच करणार आहे. जिमला रोज मॉर्निंगचा असतं माझं सेशन. तो आज आहे शोल्डरचा वर्कआउट. तो मी तुम्हाला वर्कआउट दाखवेल काय काय करतो मी जिममध्ये. तर बघा तुम्ही वर्कआउट माझा आणि कमेंटमध्ये पण सांगा की कसा करतो मी वर्कआउट. आणि जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, कारण की मी रोज डेली ब्लॉग बनवतो आणि रोज मी माझ्या दिनचर्यामध्ये काय काय घडतं, मी काय काय करतो, काम काय करतो किंवा माझ्या लाईफमध्ये काय काय होतं ते सगळं मी दाखवतो. तर बघा, आता जिमला चाललो तर वर्कआउट दाखवतो. चल रे चला मित्रांनो, आता आपल्याला निघायचं आहे. आपली जिम वगैरे सगळं आवरून आता आपण निघत आहे. आपल्याकडे आहेत आता 2 ऑर्डर, एक 2 विफास्ट आहेत आणि एक पोर्टर आहे. आणि आपला माईकचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. आपण घेतलेला आहे एक एअरफोनच्या मदतीने आपण आता माईकचं पण काम करत आहे. तर असं जुगाड आपण इंडियन पहिल्यापासूनच आहेत, त्याच्यामध्ये माहिरच आहे आपण जुगाड करण्यामध्ये. तर आता जुगाड चांगल्या पद्धतीने चालला आहे माझा. काल यूज केलं मी, बघितलं तर व्यवस्थित आहे. तर बघूया आता ऑर्डर पिक केल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. आणि कुठं ज्या ऑर्डर आहेत ते पण सांगेन मी पिकअप करताना. तर आता थोड्या वेळापूर्वी एक ॲक्सिडेंट झालं. ॲक्सिडेंट म्हणजे छोटं नॉर्मलच झालं, जास्त काय नाही. तो पोरगा हळूच जात होता, मी बघत होतो त्याला मागून. माझा ब्लॉग तर बंद होता पण त्यावेळेस मी त्याला बघतोय मागून. तो चालला व्यवस्थित. एक त्याच्यासमोर टेम्पो होता छोटासा 3 व्हीलर. तर तो चालला होता मागे 3 व्हीलरच्या. आणि समोरून ती एक पोरगी होती, कॉलेज स्टुडंट होती मे बी. ती आली आणि तिने टेम्पोच्या समोरून क्रॉस करायला गेली. आणि हा टेम्पोच्या मागे होता, तर याला काय ती दिसली नाही. हा टेम्पोच्या मागून साईडून काढायला बघितली त्यांनी, तर ती त्या ठोकर झाली दोघांची. लगेच माणसं जमा झाली आणि त्या पोराला विचारायला बोलायला लागली, काय हळू चालवायची जरा, हा का हायवे नाही, हे नाही ते नाही. अरे पण प्रत्येक वेळेस थोडी ना ड्रायव्हरची चुकी असते. आणि तिला दिसतोय टेम्पो येतोय समोरून, तरी पण काय गरज आहे रस्ता क्रॉस करायची. हां, तर सेफ चाला. इकडे तिकडे बघा, गाड्या येतात ते जातात ते. लहान पोरांना प्रत्येक वेळेस चुकी ड्रायव्हरची नसते. तुम्ही बघत नाही काय नाही, प्रत्येक वेळेस. नशीब तो फास्टमध्ये नव्हता. फास्टमध्ये असं तिला लागलं असतं आणि मी पण मागूनच येत होतो. मी बघत होतो ना त्याला काय होतंय काय नाही. लगेच त्याच्यावरती चढपाणी घेऊन लगेच चढाचढी त्याच्यावर. नशीब हाणामारी नाही झाली. आणि तो पण ऐकून घेत होता, कारण की त्याला माहिती आहे त्याला लागले. तो येत होता मागून, तो काय बोलला नाही. तो शांतपणे ऐकत होता. तिथं मी बोललो त्यांना की प्रत्येक वेळेस चुकी ड्रायव्हरची नसते. ती पण बिन बघता तिने ड्रायव्हर रस्ता कसा काय क्रॉस केला. टेम्पो येत होता ना समोरून. काय नाही, तिला पण माहिती पडलं तिची चुकी. ती काहीच बोलली नाही. ती गपचूप उठून तिला उचललं माणसाने आणि गेली. फक्त पडली, थोडंसं ठोकर लागल्यासारखं होतं. तसं आपण चाललो आता पहिला पिकअप घ्यायला. बघू पुढे काय होतं. आता ब्लॉग चालूच ठेवायला लागणार आहे मला असं वाटतं. आता माईकचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. व्हिडिओ खूप मोठे होतात आणि माझ्याकडे एवढा स्टोरेज नाही. मोबाईल वापरतोय मी, माझ्याकडे एवढं स्टोरेज नाही आहे. तर पाठचे ब्लॉग सगळे डिलीट करावे लागतात. सगळे जेवढे व्हिडिओ आहेत सगळे डिलीट करून मग
नवीन व्हिडिओ शूट करायचं. खूप मोठा ब्लॉग होईल मग तर. प्रत्येक वेळेस रस्त्याची कॉमेंट्री करणं बघूया तरी पण. तर आपण आता घेतलेलं आहे पहिलं पार्सल, जे की आपल्याला कफ परेडला सोडायचं आहे. गोवंडीपासून कफ परेडला सोडायचं. आता चालू आहे दुसरं पार्सल घ्यायला. तर आपण आहे आता दुसरं पिकअप घेतलेलं आहे. हे मेडिसिन आणि हे इकडून जाणार आहे लोअर परेलला लोटस करून एक बिल्डिंग आहे तिकडे. सो आता तिकडे जाणार आहे. आता आपल्याला थर्ड पिकअप घ्यायचं आहे पोर्टरचं, जे की इकडेच आहे. चला. तर हे आहे आपलं आजचं तिसरं पार्सल. हे पोर्टरचं आहे, दादरला सोडणार आहे. सो आता निघतो आहे आणि आता आहे चेंबूर ईस्टला स्टेशनजवळ. सो इथून दादर, लोअर परेल आणि देन कफ परेड. बघूया रूट कसा असतो. आपण आता आहे पारसी कॉलनीमध्ये आपलं पहिलं पार्सल देण्यासाठी, जे की आपण ड्रॉप दिलेला आहे. आणि इकडून जाणार आहे आता आपण लोअर परेलला. आपल्याला आहे आता फुर्सत 20 मिनिटाची, कारण की ट्रॅफिक एवढं इकडे आहे दादरला. सॅटर्डे असून एवढं ट्रॅफिक आहे. आणि सॅटर्डेला काय एवढं इथे ट्रॅफिक होतं यार, कोणीतरी सांगा, कारण की ऑफिसेस बंद आहेत. सॅटर्डेला हाफ डे असतो. एवढं ट्रॅफिक सॅटर्डेचं दर सॅटर्डेला असतं. दर सॅटर्डेला फंबल झालो. दर गाडी चालवली. बाप रे यार. दादर प्रभादेवीचा ब्रिज लवकर बांधा. गव्हर्नमेंट, PMC, कृपया करून आमची विनंती स्वीकार करा. ही लवकरात लवकर बांधावा ब्रिज. गर्दी पहा तुम्ही, गर्दी पहा. गर्दीच गर्दी. हे बघा, सापासारखं जावं लागतं आम्हाला, गॅप मारून. बाप रे. हे बघा. एक तर एक हाताने मोबाईल पकडून गाडी चालवणं सोपं नाही बाबा. भरपूरच ट्रॅफिक आहे इकडे. भेटू आता ट्रॅफिक मधून निघाल्यावर. त्याला एवढं ट्रॅफिक मंडेला पण नसतं, एवढं ट्रॅफिक सॅटर्डेला असतं. असं चालवायला मजा येते गॅप मारायला. पण गाड्या थांबल्या असल्या पाहिजे, नाही तर कोण पण कुठून पण घुसतंय. रप नुसती ठोकाठोकी व्हायची. हे बघा टॅक्सीवाला. शिवी नाही द्यायची मला. फॅमिली कंटेंट बनवतो, माझ्याच घरातले बघतात सगळेजण. शिव्या नाही द्यायच्यात. बॅड वर्ड्स. क्लीन कंटेंट ठेवायचं. सगळेजण बोलतात अरे तू शिव्या दे, तू हे कर, तू असे शब्द वापर, तू ते कर. क्लीन कंटेंट ठेवायचं. क्लीन कंटेंट. शिव्या देऊन फेमस सगळेच होतात रे. क्लीन कंटेंट देऊन कोण नाही होत, जास्ती जण नाहीत. क्लीन कंटेंट ठेवायचं. क्लीन कंटेंट असल्यावरती फॅमिली कंटेंट होऊन जातं, सगळेजण बघतात. घरावरती माझा कंटेंट घरामध्ये टीव्हीवर बघतात माझे फ्रेंड्स. कसं काय शिव्या देऊ मी? शिव्या देऊन चालणार नाही मला. मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला. आपण चाललो आता थर्ड पार्सलकडे. आणि थर्ड पार्सलला जाताना अजून एक जर काय भेटलं पार्सल तर मग घेऊया. बघूया रॅपिडो लागते का. आपण अजून 2 पार्सल घेतलेले आहेत. आपल्याकडे आहे एक रॅपिडो आणि एक वीफास्ट. तर ही आहे रॅपिडो ही वाली, आणि दुसरी आपली बघा ही आहे वीफास्ट. हे दोन्ही कफ परेडचे आहेत. एक रॅपिडो जी आहे ती गिरगावला आहे, आणि एक जी वीफास्ट आहे ती कुलाब्याची आहे. सो आपल्याला खूपच इझी जाणार आहे गिरगाव, कफ परेड आणि देन कुलाबा. मित्रांनो, आता आपले 4ही पार्सल डिलिव्हर करून झालेले आहेत. आणि आता आपण आहे कफ परेडला ताज प्रेसिडेंटमध्ये. सो ताज प्रेसिडेंट माझ्या मागेच आहे, जसं काय तुम्ही बघू शकता. बिल्डिंग मागे व्हाईट कलरची, ती बिल्डिंग ताज प्रेसिडेंटची आहे. आणि मी तिकडेच उभा आहे आता. आणि आपली 5ही पार्सल देऊन झालेले आहेत आजच्या दिवसाचे. आणि आता रिटर्नचे पार्सल बघायचे आहेत आपल्याला. मित्रांनो, आपल्याला भेटलेली आहे पोर्टरची ऑर्डर डायरेक्ट चेंबूरची.
बघा ही ऑर्डर. आणि इथं ठाकटूकपणा बघा केवढा चाललाय. हा छान तिच्या मायला हा. सो आता आपण आहे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आणि इकडून एक पार्सल घेतलं आहे विफासचं. सो आता आपण 3 पार्सलमध्ये 3 पार्सल घेऊन जायचं चेंबूरला. तिन्ही पण चेंबूरचेच आहेत. सो बघूया आता. ड्रॉप पिकअप झालेले आहेत. ड्रॉप लोकेशनला जाऊया. आपण आहे आता शिवडी एक्स लडाख रोडला. हा रोड बघा तुम्ही फक्त. खड्डे बघा खड्डे. आणि हा कुठला रोड आहे? अटल सेतूचा रोड आहे. अटल सेतू इथून अटल सेतूला जायचं आहे तर इकडून जावं लागतं. आणि हा तो रोड आहे. इकडे एवढा मोठा खड्डा आहे. पावसाळ्यामध्ये पडलो असतो त्या खड्ड्यात. मी डायरेक्ट आंघोळ करूनच बाहेर निघालो असतो. खड्डे बघा. भर टाकून पण भरत नाही. भरलेत आता खड्डे तरी पण भरत नाही. बघा इथं हा जो खड्डा आहे ना तिथे पाणी भरतं पावसाळ्यात. फुल लडाख फील. लडाखला जायची गरजच नाही. इकडेच कमरेची वाट लावून घ्यायची. कमरेची वाट लावायची असेल तर इकडे यायचं. लडाखला जायची गरज नाही. हा रोड एवढा खराब आहे. म्हणजे ट्रक्स वगैरे जात असतात म्हणून आहे. पण त्यांनी बनवला पाहिजे ना. माहिती ट्रक जातात ते. कधीतरी अशा गाड्या येतात. आता मी आलोय समजा. आता अशा 2 व्हीलर आहे तिथे पुढे. ते 2 व्हीलर कधीतरी त्या खड्ड्यामधून जाऊन पडल्या आणि त्याच्या मागून जर येत असेल कुठली तरी लॉरी वगैरे गेली त्याच्यावरून. मग जिम्मेदार कोण आहे त्याचा? हे बघा खड्डे बघा. हे बघा खड्ड्यातून घालतो गाडी. बघा हा पण खड्डा बघा. हा तर रोड दाखवलाच पाहिजे तुम्हाला. मी घेणार नव्हतो अयो पण आता घ्यायलाच लागतोय. तर बोला दाखवतोय तर फुल कव्हरेजच मारतो. काय माहिती क्लिअर दिसतंय की नाही तुम्हाला. पण माझ्या गाडीच्या हँडल हालण्यामुळं तर तुम्हाला समजूनच येत असेल की किती खड्डे आहेत. हा रस्ता खड्ड्यात बांधलेला आहे. रस्ता आहे खड्ड्यात बनवलेला रस्ता. मित्रांनो आता आपण आहे आयमॅक्सला आणि आपलं एक पार्सल ड्रॉप केलं आहे आपण आयमॅक्सला. आता 2 पार्सल आहेत. एक वडवली गावचं आहे आणि एक दुसरं टिळकनगरचं आहे. तिकडून आपण घरी जाणार आहे. तर जाऊया फटाफट घरी. भूक लागलेली आहे. आपले सर्व पार्सल आता डिलिव्हर झालेले आहेत आणि आपण चाललो आहे आता घरी. टिळकनगरमध्ये आता मी आणि इकडून घर आपलं 1 किलोमीटरच लांब आहे. मित्रांनो मी आज घरी असल्या कारणामुळे मी आज एक सलाड बनवणार आहे. काल एका फंक्शनमध्ये गेलो होतो रात्री. तर तिथे मी जो सलाड ट्राय केला तो मला खूप आवडला. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही हा सलाड कसा केला. तर त्यांनी जे मला रेसिपी सांगितली सलाडची तर त्याचप्रमाणे मी आज सलाड बनवणार आहे आता. तर तुम्हाला पण मी दाखवेल कारण की खूप छान सलाड होतं. तर तुम्ही पण ट्राय करा जर जमलं तर तुम्हाला. जमलं तर. हा जो कोबी घेतलाय बोलताना माझ्याकडे दाखवायचं. कॅमेरामॅन दिसतोय ना खच खच करत. हा आणि ते एक जे बोट जे आलंय ना जो कॅमेरा जवळ ते कॅमेरा जवळून साईडला काढ ना. कॅमेऱ्याच्या मध्ये येणार ते. हा पिलू. हा थांब जरा थांब. तू फोनवर बोलते भरपूर. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. हे बघा इथं अशी कोबी काढायची मस्तपैकी काढायची कोबी. लय वैताग यायला लागलाय.
मी तुम्हाला जादू करून दाखवतो. हे मी बोलायला लागलो ना तर की माझ्याकडे कॅमेरामॅन खच 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 लक्ष दे माझ्याकडे, मी बोलताना माझ्याकडे आण. तर मी आता जादू करून दाखवतो तुम्हाला. जशी मी सकाळी तुम्हाला जादू करून दाखवली ना तशी मी तुम्हाला जादू करून दाखवतो. बघा इथे दाखवा. 1 2 3. बघा हे बघा, हे असं कट करायचं असतं. इथे दाखवा. हे बघा हे असं कट करायचं असतं. दिसलं ना? तर हे असं बारीक कट करून घ्यायचं जसं तुम्हाला आवडेल तसं. आणि हा कोबी कापून झाल्याच्या नंतर आपल्याला कापायचा आहे तो ऑनियन म्हणजेच कांदा. हा कांदा आपण कापूया. बघा कसा. कॅमेरामॅन बरोबर नाही, जरा पण बरोबर नाही माझा कॅमेरामॅन. हा कांदा असा घ्यायचा आणि असं कापायचा. कापल्याच्या नंतर फट 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 हे असं काय हे येतात फट 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 घ्यायचं. असं घ्यायचं. एक वाटी काढायची. एक वाटी काढल्यानंतर कसा होता? बारीक होता ना कांदा? बारीक होता का कसा होता? जाड होता? स्लाइस होत्या असंच. अशाच स्लाइस होत्या. मग अशाच स्लाइस आपण करूया. जादू दाखवतो. जादू दाखवतो. जादू जादू. हे बघा 1 2 3. हे बघा ही अशी जादू असते आमच्याकडे. लगेच जादू लगेच लगेच चटसे झटसे पट. काय झटपट 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 पटापट कांदे कापून देतो झटपट. असे कांदे. हे बघा ही आमची अशी कोबी आहे. कोबी आम्ही टाकली टोपामध्ये आणि कांदे पण असे फोडून फोडून टाकायचे टोपामध्ये. की तुमचा हात येतोय मध्ये मध्ये. कुठला? हो सॉरी. हा सॉरी. कॅमेरामॅनला राग आला. बापरे आग आग व्हायला लागले. हे असं मीठ टाकायचं थोडस जसं तुम्हाला आवडेल तसं. काय जिरं नाही ते मीठ आहे. मीठ आहे मीठ. जिरं जिरं पाहिजे तुला? हिला ऐकलंय जिऱ्याचा नाद आहे बाबा. हा घे जिरं घे. ताटात कशाला जिरं? धर ताटात घासायला सगळी. धर आकार जा. असं चाट मसाला बघा अर्धा चम्मच. जिरा बस झालं रमा. मिरची पावडर सांगतो मी. आता आपण टाकायचं हा तिखट लाल मिरची पावडर. तर ही तुम्ही जेवढी खाता तेवढी टाका बाबा. माझं काय असं म्हणणं नाही. मी स्वतः काय खात नाही मिरची. मला आवडत नाही तिखट पदार्थ. मी जास्त खात नाही. तर हे बघा एवढीच घेतलंय मी. थोडंसंच आहे बघा. याने काय येईल कलर पण होईल. कलर पण येईल आणि टेस्ट पण भेटते. घे चायनीज भेळ. घे चायनीज भेळ बनव चायनीज भेळ. ये धंदा टाकतो आता मी चायनीज भेळ. प्रकारे आपली हे सलाड जे आहे चायनीज भेळ बनवलं तुम्ही आपल्या हे काय ते अशा प्रकारे हे आपलं सलाड रेडी झालेलं आहे. सो रेडी टू ईट झालेलं आहे. सो तुम्ही एकदा ट्राय करा. खावा घरी. बनलं तर आहे खूपच छान. वासच येतो काल सारखाच येतो एकदम सेम डिट्टो वास येतो डिट्टो. खावा तुम्ही. चला मी खातो आता. बघू नका बंद करा. चला.